देवाची पूजा करून आईवडील मिळवता येत नाही, पण आईवडिलांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो. नमस्कार, मी जयश्री स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर बड्डेचं ब्लॉग बघितला नसेल तर नक्कीच बघा. आणि हा सुद्धा ब्लॉग यायला थोडा उशीर झालेला होता. आईवडील आलेले होते बड्डेसाठी माझ्या मुलाच्या. तर आज सकाळीच ते निघालेसुद्धा, रात्रभर थांबले आणि सकाळी आम्ही 6:30 वाजता त्यांना बस स्टॉपला सोडवायलासुद्धा आलेलो होतो. तर एवढं मला रडू येत होतं आतून की मला वाटायचं माझ्या आईनी आणि माझ्या वडिलांनी मला सोडून कधीच जाऊ नये. कारण लग्न झाल्यानंतरची जी फीलिंग येत असते ना, ती आज मला खरं तर येत होती एवढ्या सकाळी. पण आईवडिलांनासुद्धा खूप वाईट वाटलं असतं की आपली मुलगी रडती आहे. त्यामुळं मी थोडंसं कंट्रोल केलं मी माझ्यावरती. त्यांना बस लागलेली होती शेगाव पंढरपूर डायरेक्टच होती गावापर्यंत. त्यामुळं निश्चिंतपणे मी सुद्धा घरी निघाले. मुलं घरी आले तर झोपलेलेच होते दोघेसुद्धा. आता उठल्यावर विचारतील की आजी बाबा गेले का मम्मी म्हणून. आणि चहा वगैरे घेतला आणि आईने काय काय वस्तू आणलेल्या होत्या त्या बघत होते. कारण अजूनसुद्धा मला खूप असं वाटायचं की आईने जाऊ नव्हतं, वडिलांनी माझे जाऊ नये म्हणून. रात्रभर अजून राहिले असते तर खूप बरं वाटलं असतं. पण गावीसुद्धा माझी वहिनी आहे, तिचीसुद्धा डिलेवरी आलेली होती. त्यामुळंच खूप झटपटीत माझे आईवडील गेलेले होते. तर तुम्ही सगळे बघू शकता माझ्या आईने ते कुरडया, पापड, 3.5 किलोचे उडदामुगाचे पापड आणलेले होते. ते सुद्धा बसनी येणं जाणं, एवढे बॉक्स घेणं शक्य नसतं. आणि माझ्या वडिलाचंसुद्धा जे टोंगळा आहे तोसुद्धा खूप दुखतो. पण आईवडिलांचं प्रेम हे न चुकता मला दरवर्षी माझे आईवडील एवढ्या सगळ्या गोष्टी पाठवत असतात. माझ्याकडे खरं तर माझ्या घरी काहीच मला कमी नाही आहे. पण आईवडिलांचं प्रेम या जगामध्ये ना कोणीच कुठेच देऊ शकत नाही. हे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक दिवशी आपल्याला ह्याची जाणीव करून देत असतं. तर दुपारी आम्ही जेवणं वगैरे केले आणि त्यानंतर विवानला बड्डे गिफ्ट घ्यायचं होतं. आईनीसुद्धा पैसे दिलेले होते त्याला ड्रेसला आणि त्याच्या गिफ्टसाठी. आहोंना ऑनलाईन काम असल्यामुळं आम्ही रिक्षानेच तिघं मायलेको निघालेलो होतो. तर काय घेणार आहे ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये समोर समजेलच. आणि नक्की आपला व्हिडिओ हा कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल माझे तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, इथे सोनाराच्या दुकानावर आलो, ज्वेलरी शॉपमध्ये. तर इथे सिल्वर चेन बघायची होती विवानला. खूप दिवसाची हाऊस होती, पण मी त्याला काही घेऊनच देत नव्हते. कारण स्कूलमध्ये जातात मुलं, तर त्यामुळं भीतीसुद्धा वाटते. बाहेरसुद्धा फिरतात आणि आता असं वातावरण बघितलं त्यामुळं थोडी भीती वाटते. पण चला म्हटलं, आता उन्हाळासुद्धा होता आणि तो एखादा महिनाभर घरी थांबणार आहे. त्यामुळे मग माझंसुद्धा सतत त्याच्यावर लक्ष राहील. त्यामुळे मी त्याला घेऊन दिलेली आहे. आणि विरूचं बघा, विरूचंसुद्धा बड्डे गिफ्ट बाकी होतं. खरं तर मी बड्डे गिफ्ट वगैरे असं काहीच मुलांना घेऊन देत नसते. पण यावेळेस चला म्हटलं, विवांचंसुद्धा ऑपरेशन झालेलं होतं, मुलालासुद्धा थोडं बरं वाटावं म्हणून मी त्याला ही सिल्वर चेन घेतलेली आहे. त्यानंतर बघा, देवासमोर ठेवायची आपण कुठलीही नवीन वस्तू आणली ती देवाला दाखवायच्या अगोदर, त्यानंतरच आपण परिधान करायची किंवा वापरायची असते. तर देवासमोर हळदी कुंकू साखर ठेवली आणि त्यानंतर त्याला मी घालायला दिलेली आहे ही सिल्वर चेन. तर खूप साऱ्या डिझाईन होता, परंतु त्याला थोडी लॉंग डिझाईनमध्ये घ्यायची होती. जी अगोदर शॉर्ट घातलेली होती तीसुद्धा खूप सुंदर डिझाईनमध्ये होती. त्यानंतर विरूसुद्धा दाखवत होतं त्याचं गिफ्ट काय आहे. तर विरूला ही ब्लॅक ट्रेन घेतलेली आहे. ती 250 रुपीजमध्ये पडलेली होती. आणि सिल्वर चेन ही 2 तोळ्याची होती, जी 2300 रुपयामध्ये मजुरीसहित बसलेली होती. तर असा होता माझा आजचा फुल डे. खरं तर अंतःकरणनं खूप भरून येतं. आईवडिलांच्या आठवणीमध्ये आपण सतत रममाण राहत असतो. कारण लग्न झाल्यानंतरच आपल्याला खरी आईवडिलांची व्हॅल्यू कळत असते. आणि आईवडील एवढं सगळं करतात आपल्यासाठी जे आपल्याला कळत नाही.
तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग. माझ्या आईने एवढ्या सगळ्या वस्तू आणलेल्या होते. तुमचेसुद्धा आईवडील अशी वस्तू तुमच्यासाठी, मुलीसाठी, मुलांसाठी घेऊन येतात का? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर बघत राहा. तर नक्कीच आत्ताच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय गजानन. बाय.